परमेष्ठी अनुसया माता माझ्यासाठी राधाकृष्ण रूप आहेत. त्या साक्षात राधाकृष्णाचं स्वरूप आहे. गुरुमध्येच राधा आहे, कृष्ण आहे. गुरुमध्येच गोपिका आहेत. गुरुमध्येच बलराम आहे. गुरुमध्येच 5 पांडव लपलेले आहेत. कृष्णाची लीला, कृष्णाची गीता हे गुरुमध्येच आहे. हा भाव शिष्याचा असतो, गुरुभक्ताचा असतो. आज जे आपण भगवद्गीतेवरील गीत ऐकणार आहात ते परमेष्ठी, आदिशक्ती, गुरुमावली, अनुसयायिनी हे शब्द रूपात हे सुंदर एक गुंफन दिलेलं आहे. एक सुंदर कृष्णाच्या गळ्यामध्ये परिधान करण्यासाठी, अर्पण करण्यासाठी हार दिलेला आहे. हा 12-13 वाक्यांचा हा सुंदर फुलांचा हार, मातेचे शब्द भगवान श्रीकृष्णांच्या गळ्यामध्ये अर्पण, अनुसया माऊली रूपी राधा कृष्णाच्या चरणी अर्पण. आज जे आपण ऐकणार आहात ते श्रीमद भगवद्गीतेचे 6 अध्याय जे आहेत ते कर्मयोग प्रधान आहेत. कर्म करण्यावरच प्रकाश टाकतात. कर्मांचा काय प्रभाव आहे, कर्मयोगाची काय व्याख्या आहे. एक प्रकारचा ज्ञानयज्ञ आहे हा. हे ज्ञान समजायसाठी गुरुकृपाच लागते. कृष्णाची गीता समजायसाठी गुरुकृपाच लागते. तर गुरुची कृपारूपी छत्रछाया जर आपल्या मस्तकावर असेल आणि तेच हा गीता ज्ञानरूपी यज्ञ जर आपल्या हातून करून घेत असतील तर आहुती देणं यामध्ये खूप सरळ होते, खूप सोपं होते, खूप पावन होते. तर आज जे आपण गीत ऐकणार आहोत हे कृष्णाची लीलाच आहे, गुरुमाऊलीची लीलाच आहे. गुरु आपल्याला समजून सांगतात हे 6 अध्यायातलं सार. प्रथम 6 अध्याय याचा थोडा सार. तर कृष्ण भगवंत म्हणतात की आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पण आपण कर्म कसे करतो, आसक्ती ठेवून. आणि आसक्ती ठेवून कर्म केल्यामुळे आपण बंधनात सापडतो, आपला मोक्ष होत नाही. तर या जीवाला आपल्या कर्म बाधित नाही झालं पाहिजे, म्हणून आपण त्या कर्मयोगी कृष्णापासून कर्मकुशलता मिळू, कर्मकुशलता शिकू. गुरुमाऊलीला प्रार्थना करू की हे गुरुमाऊली, भगवंत तो लीलाधर, तो विराट स्वरूपी कर्मयोगी, तो कृष्ण आम्हाला आशीर्वाद प्रदान कर की आम्ही त्या महायोगीपासून ती कर्मकुशलता शिकू, कर्मकुशलता मिळू. श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात मोहामुळे मनुष्य मी काय करू आणि काय नाही करू या द्विधा मनस्थितीत सापडून आपल्या कर्तव्यापासून तो दूर होऊन जातो. जसा अर्जुन झाला होता की मी युद्ध करू की नाही करू, अशा द्विधा मनस्थितीत अर्जुन गेलेला होता.
दुसऱ्या अध्यायात आपल्या विवेकबुद्धीला महत्त्व द्यावं आणि कर्तव्याचं पालन करावं. तर या दोन उपायापैकी कोणताही एक उपाय केला तर मनुष्य शोक आणि चिंतापासून दूर होऊन जातो, मिटून जाते शोक आणि चिंता. तिसऱ्या अध्यायात निष्काम भावपूर्वक आपल्या कर्तव्याचे तत्परतेने पालन करावे. मग तो ज्ञानी असो की अज्ञानी, प्रत्यक्ष भगवंताचा अवतार का असेना, तर कर्तव्याचं पालन केल्यानेच हे सृष्टीचक्र चालू शकते. तर प्रत्येकावर हा नियम लागू आहे. तर तिसऱ्या अध्यायात या प्रकारे सांगितलेलं आहे, कर्तव्याचे निष्काम भावपूर्वक पालन करा. आणि हे पालन करत असताना मनुष्य मेला तरी त्याचं कल्याणच होईल. चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व कर्मांना लीन करण्याचे, संपूर्ण कर्मांच्या बंधनातून मुक्त होण्याचे 2 उपाय आहेत. एक म्हणजे कर्माची तत्वे जाणणे आणि तत्वज्ञान प्राप्त करणे. पाचव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कशीही परिस्थिती असो, अनुकूल प्रतिकूल कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो, सुखी असो की दुःख असो, तर त्यामध्ये राजी किंवा नाराज होऊ नका. तर यामध्ये समत्व भाव ठेवा. जो राग द्वेष करत नाही कर्तव्याचे पालन करताना, तर तोच खरा संन्यासी आहे. अर्जुन म्हणत होता की मी युद्ध करणार नाही, युद्धापेक्षा तर संन्यास बरा आहे. पण भगवान कृष्ण म्हणतात की आपल्या कर्तव्याचे निष्काम भावपूर्वक जो पालन करतो तोच खरा संन्यासी आहे. तर 6व्या अध्यायात भगवान कृष्ण म्हणतात की आपल्या अंतःकरणात कोणत्याही साधनाने समता आली पाहिजे. तर अंतरंगातील समतेशिवाय आपण प्रतिकूल अनुकूल परिस्थितीत मान अपमानात राहू शकत नाही, स्थिर राहू शकत नाही, निर्विकार राहू शकत नाही. परमात्म्याचे ध्यानही जर आपण करायला बसलो, ध्यानही करू शकत नाही जर आपण सम नाही तर. म्हणून अंतःकरणात समता आल्याशिवाय सुख दुःखादी प्रभाव मिटणार नाही आणि हे मन देखील ध्यानात लागणार नाही. तर अशा 6 अध्यायात कर्म करण्यावर जोर दिलेला आहे, निष्काम कर्म करण्यावर जोर दिलेला आहे आणि समतेवर जोर दिलेला आहे. तर 6 अध्यायाचंही सार गुरुमाऊलींनी या गीताच्या माध्यमातून आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तो आपण ग्रहण करायचा आहे. तो आपल्या रक्तामध्ये, नसानसामध्ये, हृदयाच्या कणाकणामध्ये तो सामावून घ्यायचा आहे, आपल्या आचरणात उतरायचा आहे. या गाण्यातलं प्रत्येक कडवं आपल्याला कर्मयोगाकडे प्रेरित करते जाण्यासाठी, कर्मकुशलता मिळवण्यासाठी प्रेरित करते. आजकाल लोक भाग्यवादी बनत चाललेले आहेत, दैववादी बनत चाललेले आहे की भाग्यात असलं तसं होईल, माझ्या भाग्यात काय आहे. आपण हात दाखवतो आणि भाग्याच्या भरोश्यावर बसतो की भाग्यात असलं तर मिळेल, भाग्यात नसलं तर नाही मिळेल. दुसरं दैववादी बनत चाललेलं आहे की देव करील तर होईल, देव नाही करील तर नाही होईल. पण याच्यात भगवान कृष्ण म्हणतात की तुम्ही भाग्यवादी नाही, दैववादी नाही, कर्मवादी बना. लोकांना वाटते की पूजापाठ केली म्हणजे सर्व काही झालं, कर्म करण्याची काही जरूरत नाही. तर असं नाही आहे. खूप लोक मला म्हणतात की अशा अशा घटना घडून राहिल्या जगामध्ये, तुम्ही प्रार्थना करा गुरुमाऊली. तर फक्त प्रार्थना केल्याने थोडी होणार आहे, कर्म करावं लागेल. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे लागतील. संस्काराची घुट्टी पाजल्याशिवाय, संस्काराची कवच कुंडल संस्काराचं दिल्याशिवाय मुलांची ती सुरक्षा होणार नाही, मुलांमध्ये ती समज निर्माण होणार नाही.
तर आज जे धोक्यात आलेली आहे युवा पिढी, आज ज्या देवीची आपण पूजा करतो कन्या रूपात, ती कन्याचा आज तिची सुरक्षा राहिली नाही जगात. तर त्याच्यासाठीच आज मुलांवर चांगले संस्कार करणं आवश्यक आहे. स्त्रीबद्दल आदर, प्रेम, पवित्रता त्यांच्या आतमध्ये निर्माण झाला पाहिजे. बहिणीचा भाव, आईचा भाव, देवीचा भाव त्यांच्या त्या दृष्टीमधून झळकला पाहिजे. जिथपर्यंत तो हृदयात येणार नाही तिथपर्यंत दृष्टीतही झळकणार नाही. यासाठी संस्कार खूप आवश्यक आहेत. ते ज्ञानाचे संस्कार, ज्ञानयज्ञात त्यांना आहुती द्यायला लावणं आणि हे ज्ञान त्यांच्या आतमध्ये मुरवणं खूप आवश्यक आहे. आज जर लहान मुलांना आपण शिकवलं की स्त्री करुणेची मूर्ती आहे, स्त्री पवित्रतेची मूर्ती आहे, स्त्री साक्षात दुर्गा भवानी आहे, स्त्रीचा आदर करा, स्त्रीचा सन्मान करा, तिची सुरक्षा करा, तीच महालक्ष्मी आहे, तीच महादुर्गा आहे, तीच काली आहे, अन्नपूर्णा आहे, तीच सरस्वती शारदा भवानी आहे, हे जर रुजवलं तर मुलं नक्कीच, लहान मुलं मोठे झाल्यावर त्या मुलीचा आदर करतील, त्या स्त्रीचा आदर करतील आणि तिला समान वागणूक देतील. तर हेच भगवान कृष्ण सांगून राहिले की समत्व भावात स्थिर होऊन कर्म करा. तर आज ही गीता जनजनपर्यंत पोहोचवणं, हे गीत जनजनपर्यंत पोहोचवणं खूप खूप आवश्यक आहे. तर जितक्या लोकांपर्यंत पोहोचवू शकाल तितकी भगवान कृष्णांची सेवा होईल, गुरुमाऊलींची सेवा होईल. आणि हे जर आपण समजून आपल्या जीवनामध्ये आणू शकलो तर आपण आपला ज्ञानयज्ञ, गीता ज्ञानयज्ञ खूप खूप सफल झाला असं समजू. तरी मातेची इच्छा आहे, गुरुमाऊलीची इच्छा आहे. गुरुमाऊली खूप वेळा आपल्या इच्छा पूर्ण करतात. आता आपल्यालाही गुरुमाऊलीची इच्छा पूर्ण करायची आहे. हे गीत प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे. तर आज जन्माष्टमीच्या खूप खूप सर्वांना शुभेच्छा, सर्वांना आशीर्वाद. आणि हा आशीर्वाद तेव्हा सफल होईल, या शुभेच्छा तेव्हा सफल होतील जेव्हा तुम्ही हे गीत निदान 50 ते 100 लोकांपर्यंत तरी पोहोचवाल, एक व्यक्ती. तर सर्वांच्या आतमध्ये हे ज्ञान उतरो, आचरणात येऊ, हीच गुरुमाऊलीचरणी मी प्रार्थना करतो. जय गुरुदेव, जय गुरुमाऊली. नंद घेर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. हाती घोडा पालखी, जय कन्हैया लाल की. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. ज्ञानयज्ञात आपण सारे, ज्ञानयज्ञात आपण सारे, आहुती देऊ हो चला, आहुती देऊ हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. कर्माची आसक्ती सोडून निष्काम कर्मात उतरू चला, कर्माची आसक्ती सोडून निष्काम कर्मात उतरू चला. कर्मयोगी कृष्णापासून कर्मकुशलता मिळवू चला, कर्मयोगी कृष्णापासून कर्मकुशलता मिळवू चला,
कर्म जीवाला याना बाधो, कर्म जीवाला याना बाधो, बंधन मोक्षाला समजू चला, बंधन मोक्षाला समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाचे गीता समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला. कृष्णाचा एकच संदेश आहे, समत्व भावात स्थिर होऊन कर्म करा. कृष्णाचा एकच संदेश आहे, समत्व भावात स्थिर होऊन कर्म करा. समत्व भाव म्हणजे समान भाव, या एकरूपतेचा योग साधा. समत्व भाव म्हणजे समान भाव, या एकरूपतेचा योग साधा. योगाने या चित्तवृत्तीच्या चंचलतेवर, योगाने या चित्तवृत्तीच्या चंचलतेवर धरबंध लावो चला, धरबंध लावो चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. आसक्तियुक्त कर्म मनुष्याला कर्मबंधनात बांधत असते. आसक्तियुक्त कर्म मनुष्याला कर्मबंधनात बांधत असते. निष्काम कर्म हे साधका मुक्तीचे साधन बनत असते. निष्काम कर्म हे साधका मुक्तीचे साधन बनत असते. जीवभावापासून मुक्तीचा आनंद, जीवभावापासून मुक्तीचा आनंद गीता ज्ञानातून मिळवू चला, गीता ज्ञानातून मिळवू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. जन्मापासून मरणापर्यंत निरंतर कर्मातच आपण राहतो. जन्मापासून मरणापर्यंत निरंतर कर्मातच आपण राहतो. त्यापासून काही केल्या आपण वेगळे नाही राहू शकतो. त्यापासून काही केल्या आपण वेगळे नाही राहू शकतो. कर्मयोगाची साधना अंगीकारून, कर्मयोगाची साधना अंगीकारून आयुष्यात स्वर्ग बनवू चला, आयुष्यात स्वर्ग आणू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला.
सुखाची मर्यादा पोट भरणे, कामतृप्ती करणे एवढे सीमित नसते. सुखाची मर्यादा पोट भरणे, कामतृप्ती करणे एवढे सीमित नसते. आत्मसुखातून परमात्म सुखाची आनंद अनुभूती करणे असते. आत्मसुखातून परमात्म सुखाची आनंद अनुभूती करणे असते. सीमित सुखातून विराट सुखाशी, सीमित सुखातून विराट सुखाशी संबंध हा जोडू चला, संबंध हा जोडू हो चला. कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. शूद्र प्रतीच्या सुखापासून पूर्ण आनंद समाधान मिळत नाही. शूद्र प्रतीच्या सुखापासून पूर्ण आनंद समाधान मिळत नाही. उच्च पातळीवरचा आनंद हा शूद्र भोग वासनेत मिळत नाही. दिव्य शक्तीचा आनंद हा शूद्र भोग वासनेत मिळत नाही. गुरु सानिध्यात ध्यान साधून, गुरु सानिध्यात ध्यान साधून कृष्ण सानिध्यात जाऊ चला, कृष्ण सानिध्यात जाऊ चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. संसाराच्या या मृगजाळात मानव अज्ञानामुळे भटकत राहतो. संसाराच्या या मृगजाळात मानव अज्ञानामुळे भटकत राहतो. गुरु या भटकंतीपासून वाचवण्या गीतामृत आम्हा पाजत राहतो. गुरु या भटकंतीपासून वाचवण्या गीतामृत आम्हा पाजत राहतो. ज्ञानयोगात भक्तियोगात, ज्ञानयोगात भक्तियोगात कर्मयोगात न्हाऊ चला, कर्मयोगात न्हाऊ चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. जगात जे कराल कर्म ते कर्तव्य समजून तुम्ही करत चला. जगात जे कराल कर्म ते कर्तव्य समजून तुम्ही करत चला. संसाराचा भोग निर्लिप्त निसंग निष्काम होऊन करा. संसाराचा भोग निर्लिप्त निसंग निष्काम होऊन करत चला. कर्मयोगाचे सुलभ दर्शन, कर्मयोगाचे सुलभ दर्शन आचरणी आणू हो चला,
आचरणी आणू हो चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. कर्म निष्काम असेल तर आत्मा परमात्म्याचा योग होतो. कर्म निष्काम असेल तर आत्मा परमात्म्याचा योग होतो. इच्छा वासना सोडू नाही तर भवबंधनाचे भोग हा होतो. इच्छा वासना सोडू नाही तर भवबंधनाचे भोग हा होतो. कर्मयोग हा आजच्या मनस्थितीला, कर्मयोग हा आजच्या परिस्थितीला परमसुखाचा राजमार्ग दावतो. परमसुखाचा राजमार्ग दावतो. कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. कर्मयोगाची साधना करणारा इच्छा प्रभुचरणी समर्पित करतो. कर्मयोगाची साधना करणारा इच्छा प्रभुचरणी समर्पित करतो. कर्माचे फळ काय होईल याकरिता चिंतित कधी न होतो. कर्माचे फळ काय मिळेल याकरिता चिंतित कधी न होतो. गुरु सानिध्यात जागृत राहून, गुरु सानिध्यात जागृत राहून गीता ज्ञान ग्रहण करू हो चला, गीता ज्ञान ग्रहण करू हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. ज्याची वृत्ती मुळीच ही कधीच विचलित होत हो नाही, ज्याची वृत्ती मुळीच ही कधीच विचलित होत हो नाही, तोच आपले कर्तव्य पालन करण्यास नेहमी समर्थ हो बनतो. तोच आपले कर्तव्य पालन करण्यास नेहमी समर्थ हो बनतो. तोच खरा समत्व बुद्धीचा साधक, तोच खरा समत्व बुद्धीचा साधक, साधनेत विजयी होतो तो भला, साधनेत विजयी होतो तो भला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाचे ज्ञान समजू चला. श्री गीता माईचे प्रथम 6 अध्याय कर्मयोग प्रधान हो आहे. श्री गीता माईचे प्रथम 6 अध्याय कर्मयोग प्रधान हो आहे. संयम साधनेचे महत्त्व यामध्ये कृष्ण भगवंत मांडत आहे. संयम साधनेचे महत्त्व यामध्ये कृष्ण भगवंत मांडत हो आहे. कर्मयोगाचा शुभारंभ करून
कर्मयोगाचा शुभारंभ करून दिव्य महायोगी बनत हो चला, दिव्य महायोगी बनत हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाचे गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. ज्ञानयज्ञात आपण सारे, ज्ञानयज्ञात आपण सारे आहुती देऊ हो चला, आहुती देऊ हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. ईश्वर गुरूंच्या संकल्पासोबत प्रत्येक श्वासात जुळून राहावे. ईश्वर गुरूंच्या संकल्पासोबत प्रत्येक श्वासात जुळून राहावे. संकल्प त्यांचा संवेदनाभ्युदय, जीवनात सतयुगाचे आगमन व्हावे. संकल्प त्यांचा संवेदनाभ्युदय, जीवनात सतयुगाचे आगमन व्हावे. कर्मयोगातून परिवर्तनाची दिशाधारा, गुरुवाज्ञेतून संकल्पाची दिशाधारा सदैव घेत हो चला, सदैव घेत हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. ज्ञानयज्ञात आपण सारे, ज्ञानयज्ञात आपण सारे आहुती देऊ हो चला, आहुती देऊ हो चला. कृष्णाचे ज्ञान समजू चला, कृष्णाची गीता समजू चला, कृष्णाची गीता समजू चला. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवती श्री आदिशक्ती सत्यनसूया माता की जय. ओम श्री राधा कृष्णाय नमः. ओम श्री भगवद्गीताय नमः.